फ्रक्टोज नावाची जी साखर आहे ती जर आपण अतिरिक्त खाल्ली तर ती चरबीमध्ये रूपांतरित होते. आणि मग प्रश्न येतो की आम्ही काय खावं, म्हणजे नाश्त्याला सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी खावीशी वाटते. एकादशीच्या दिवशी आपण जर साबुदाण्याचे वडे खाल्ले, चिप्स खाल्ले किंवा तळलेले पदार्थ खाल्ले, खूप मिठाई खाल्ली, गोड पदार्थ खाल्ले तर त्याचा दुष्परिणामच होणार आहे. साबुदाण्याच्या बाबतीमध्ये ना एक महत्वाचं काय की त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये स्टार्च आहे जो पचायला जड जातो. मीठ हे चवीपुरतंच आपण आपल्या आहारात ठेवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा तळलेला पदार्थ खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये खूप प्रमाणामध्ये मीठ जात असतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही साखर बंद केली आणि आम्ही आहारामध्ये गुळ खाल्ला म्हणजे आमची रक्तातली साखर नॉर्मल राहणार आहे. तर आपण काय करणार आहोत, आपली ही जी गरज होते ना निर्माण एक्सेसिव्ह मिठामुळे, साखरेमुळे, तेलामुळे, ती आपण गरज कमी करून टाकणार आहोत आणि मग आपले हॉर्मोन्स नीट काम करतील. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार, मी ऋषिकेश. पुन्हा एकदा गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. गप्पांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय जे खरंच कोणी हाताळत नाही ते हाताळण्याचा हा प्रयत्न असतो. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत अवंतिता आहे. नमस्कार अवंतिता. आणि आजचा विषय तसा थोडासा वेगळा आहे, थोडासा कठीण आहे असं मी म्हणेल. कारण उपास म्हटलं की थोडीशी धास्ती वळते आणि काही लोकांना खूप आवडतं, कारण खूप खायला मिळत असतं, तेलकट, तुपट, तळलेलं आणि काय म्हणू नका ते. पण मग खरंच उपास करताना तुमचं डाएट कसं सांभाळावं? उपास आणि डाएट ह्या दोन गोष्टी हातोहात जातात का? किंवा ऍटलिस्ट उपास करताना कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा, कुठल्या प्रकारचा विहार घ्यावा आणि ते ओव्हरऑल ॲज अ उपास म्हणून कसं सार्थकी लावावं हे जाणून घेणार आज आपण अवंतिताईकडून. चला सुरुवात करूयात गप्पांना न वेळ दवडता. अवंतिताई, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. आणि आता जसं मी तुला बोललो की उपास या गोष्टीवर बोलायचं किंवा खूप नवीन जनरेशनसाठी फास्टिंग या गोष्टीवर बोलायचं. तर पहिलं उपास किंवा फास्टिंग काय असतं? ओके, फास्टिंग म्हणजे आपण असं म्हणूयात की आपल्या खाण्याच्या 2 खाण्यांच्या मध्ये आपण किती वेळ किंवा किती अंतर ठेवू शकतो. तर साधारणपणे आपल्याकडे एक प्रॅक्टिस आहे, सूर्योदय ते सूर्यास्त आपण खातो आणि सूर्यास्तानंतर अख्खी रात्र आपण काही खात नाही. ती आपली फास्टिंगची विंडो असेल. आणि तो ऍक्च्युली उपास आपण म्हणू शकतो की आपण तो रोज करू शकतो. पण आपल्याकडे काही एक विवेक्षित दिवस असतात. उदाहरणार्थ श्रावण असतो, त्याच्यानंतर बरेच जण गुरुवार करतात, शनिवार केला जातो, सोमवारचा उपास केला जातो किंवा चतुर्थी असते, बऱ्याच लोकांची एकादशी असते. तर हे पर्टिक्युलर जे दिवस असतात त्या दिवशीचा जो उपास असतो तो 24 तासांचा उपास असतो. तर किंवा तुम्ही सकाळपासून उपास करता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही तो उपास सोडता, असेही काही उपास आहेत. उदाहरणार्थ चतुर्थीचा उपास. तर असे विविध प्रकारचे उपास आपण करतो आणि त्याचे शरीरासाठी खूप फायदे होतात. आणि शास्त्राच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर उपास ह्याच्यामध्ये पहिलं काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जे तयार होणारे जे विषारी घटक आहेत ते शरीर बाहेर टाकायला मदत करतं. आणि ह्या प्रोसेसमध्ये रक्तातली वाढलेली साखर असेल किंवा कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण असेल, तर हेही आपण कमी करू शकतो. रक्तातल्या साखरेला आपण मर्यादित राखू शकतो जर आपण योग्य आहार घेतला. तर उपासाचे खूप फायदे आहेत आणि आपण ते नक्की करावे. आता त्यातले काही फायदे जर तू सांगू शकले. पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा उपास करतो तेव्हा रक्तातली साखर आपण चांगल्या प्रकारे संतुलित राखू शकतो. हा पहिला महत्वाचा फायदा. दुसरा म्हणजे रक्तामध्ये असणारी जी चरबी आहे, म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड सारखे घटक जे आहेत ते पण आपण त्याच्यामधलं योग्य प्रमाणात किंवा संतुलित त्यांचं जे रिडिंग्स असतात ती आपण मेंटेन करू शकतो, बॅलन्स रिडिंग करू शकतो. आणि तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आपले जे गट आहे, जे आतडं आहे, त्या आतड्यांना योग्य प्रकारच्या विश्रांतीमुळे त्याची रिकव्हरी फास्ट होते आणि आपली बॉवेल सिस्टीम म्हणजे आपण जे काही शरीरातून विषारी घटक बाहेर टाकत असतो ती पण रेग्युलेट व्हायला मदत होते. सो हे फायदे आहेत उपासाचे. थोडंसं आपण पुन्हा उपासाकडे येताना की उपास कुणी म्हटलं कुठल्या एज ग्रुपवाल्यांनी करावा असं काय आहे का, म्हणजे किंवा प्रत्येक एज ग्रुपनुसार उपास वेगवेगळा असू शकतो का? तर उपासाच्या बाबतीमध्ये मी सांगते की लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं आणि ज्यांना काही हेल्थ डिसीज आहेत, उदाहरणार्थ डायबिटिकवाले आहेत किंवा हायपरटेन्शन असणारी लोक आहेत, त्यांच्या औषधांच्या वेळा, त्यांच्या औषधांचं प्रमाण आणि उपास हे थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं. तर अशा लोकांनी उपास टाळावेत. पण अदरवाईज नॉर्मल जे वयोगट आहे आपण असं म्हणू शकतो की 15 ऑनवर्ड्स, 15 ते 50 पर्यंत डेफिनेटली आपण उपास करू शकतो. यांनाही जर वेळा पाळून करता येत असेल तर करावं, पण जास्त
त्रास घेऊ नये किंवा stress. त्रासपेक्षा त्यांचे औषधं Correct. आणि त्यांच्या औषधांच्या वेळा, कारण का आता बरेच जण डायबिटिक वाले असतील की ज्यांना नाश्त्यानंतर त्यांना शुगर मेंटेन करण्याची गोळी आहे आणि जर त्यांचा उपास असेल आणि मग त्यांनी काही खाल्लंच नाही, मग ती गोळी घेणार नाहीत, Okay. मग त्याचा सगळा दुष्परिणाम त्यांच्या पुढच्या रक्तातल्या साखरेवर होतो आणि अननेसेसरी स्ट्रेस निर्माण होतो. ते नाही पाहिजे आपल्याला. उपासाचे पण 2-3 प्रकार असतात. हो. म्हणजे काही लोक फ्रुट्सच खातात, काही लोक निळजळी बोलतात ज्याला आपण हो. अंगारकीला किंवा संकष्टीला करतो, किंवा मग काही लोक संध्याकाळी तो सोडतात आणि असे. तर मग कसं असतं एक म्हणजे काय असावं उपासाचं आता स्ट्रक्चर? फास्टिंगचा जो विंडो असतो की नाही, की तो 12 तासाचा आपण धरला तर तो एक आयडियल विंडो होऊ शकतो आपल्यासाठी. पण बरेच वेळा असं असतं की सकाळपासून म्हणजे सूर्योदय ते संध्याकाळपर्यंत, सूर्यास्तापर्यंत पूर्णपणे उपवास केलाय आणि मग तो सूर्यास्ताला काहीतरी खाणं करून किंवा नॉर्मल जेवण करून तो उपवास सोडलाय, ओके. किंवा चंद्रदर्शनानंतर हा. स्पेशली, तर तसाही उपवास असतो. तर प्रत्येक उपवासाचे फायदे वेगवेगळे आहेत. पण निर्जळी म्हणजे निर्जळीचा अर्थ जळ, पाणी नाही, ओके. पूर्ण पाणी सुद्धा नाही असा उपवास, तर त्याला ड्राय फास्टिंग म्हणतात. ड्राय फास्टिंग हे तुमच्या प्रत्येकाच्या काय प्रकृतीनुसार त्याला सोसवेल की नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. ड्राय फास्टिंगचे पण फायदे असतात, पण बऱ्याच लोकांना सवय नसते ड्राय फास्टिंगची. Correct. मग त्यावेळेस हेडेक होणं, मायग्रेनचा अटॅक येणं, ऍसिडिटी उफाळून येणं, उलट्या होणं ह्यासारखं दिसायला लागतं. तर ते आपण प्रकृतीनुसार ठरवावेत. पण मी असं म्हणेन की एक नॉर्मल उपवास, ज्या दिवशी तुम्ही सूर्यास्त ते सूर्योदय तुम्ही व्यवस्थित म्हणजे तेवढा वेळ तुम्ही काही खात नाही आहात Correct. आणि तुम्ही जे काही पदार्थ निवडता आहे ते उपवासाला पण योग्य आहेत आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने पण योग्य आहेत, असं समन्वय साधलं तर तो उपवास तुम्ही नक्की करू शकता. उदाहरणार्थ नवरात्राचे उपवास. करेक्ट. नक्कीच आपण त्याच्याकडे पण येणार आहोत आणि आहारशास्त्राला काय उपयुक्त आहेत ॲज अ उपवास म्हणून त्याच्याकडे पण येणार. पण त्याच्या आधी 2-3 खूप ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्याबद्दल विचारायला आवडेल, की जे इंटरमिजिएट फास्टिंग आहे किंवा 16 आवर फास्टिंग आहेत, ह्या ज्या टर्म्स आहेत या कशा आहेत की आणि त्या खूप आजकाल मार्केटमध्ये बूम मारत आहेत की अरे आम्ही इंटरमिजिएट फास्टिंग करतो, की असं जसं मागच्या वेळेस म्हणाले होते की डाएट फॅशन होऊ शकत नाही, पण ते एक फॅन्सी आणि ट्रेंडी वर्ड बनत आहे. मग आणि त्याच्यामध्ये मग इंटरमिजिएट फास्टिंग करतात, मग आधी हे खा नंतर ते खा आणि त्याच्यानंतर हेच केलं पाहिजे आणि इतका वेळ तासच झाले पाहिजे नाही, आणि त्याचा कुठेतरी स्ट्रेस पण येतो. आणि नाही माझं इंटरमिजिएट फास्टिंग होतं तर मी मध्ये काहीतरी चिप्स खाल्लंय, चॉकलेटच खाल्लंय, काहीतरी खाल्लंय असं करतोय. मग हे सगळं काय कसं असावं? इंटरमिटंट फास्टिंग आपण जे म्हणतोय की नाही, इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे एका पर्टिक्युलर विंडो पिरियडमध्ये म्हणजे 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास, 16 तास ह्या विंडोमध्ये तुम्ही काहीच खाणं अपेक्षित नाहीये, काहीच खायचं नाहीये. ओके. आणि मग उरलेला वेळ तुम्ही काय तुमचे खाणं डिझाईन करू शकता. पण इंटरमिटंट फास्टिंगचा अजून एक त्याच्यामध्ये ड्रॉबॅक हा आहे की तुमची शरीराची जी कॅलरी बर्निंग कॅपॅसिटी आहे, ज्याला BMR म्हणतात, ओके. तो स्लो डाऊन होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायजेस्टिव्ह जी सिस्टीम आहे ती वीक होऊ शकते. ओके. मग ती वीक झाली की तुम्ही काही खाल्लं तरी ब्लोटिंग होणार आहे किंवा गॅसिनेस होणार आहे, डायजेशन नीट होणार नाहीये. ओके. तर टेक्निकली स्पीकिंग 12 तासाचं फास्टिंग इज आयडल. तुम्ही 12 तास फास्टिंग ठेवू शकता. तुम्ही संध्याकाळी 7 वाजता शेवटचं तुमचं खाणं करा, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 नंतर तुम्ही तुमचं पहिलं खाणं करा. असं तुम्ही ही विंडो ठेवली तर ही शरीरासाठी पण योग्य आहे, आहारशास्त्राच्या दृष्टीने पण योग्य आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी होणार नाही. त्याचबरोबरीने तुमचं BMR म्हणजे कॅलरी बर्निंग कॅपॅसिटी पण चांगली राहील, स्नायूंचे वजन कमी होणार नाही. कारण आपण इंटरमिटंट फास्टिंग खूप प्रमाणात केलं तर आपलं जर मसल मास कमी व्हायला लागलं, स्नायूंचं वजन कमी व्हायला लागलं तर ते ऍडवायजेबल नाहीये. थोडंसं आहार कसा असावा, म्हणजे कुठला आहार असावा ऍक्च्युली उपवासाच्या वेळेस, कारण तो खूप एक मोठा आहे. म्हणजे कारण बऱ्याच असं बोललं जातं एकादशी आणि दुप्पट खाशी, आणि असं होतं जनरली की उपवास असेल की हे चल ते चल, कुठून दाणे टाक आणि हे टाक, ते होतं. मग कुठला एक आहार असावा? आता मला तुला हे सांगायचं की तू जे आता म्हण वापरलीस ना की एकादशी आणि दुप्पट खाशी, तर आपल्याकडे एकादशी आहे किंवा चतुर्थी आहे किंवा काही पर्टिक्युलर डेज मधले म्हणजे सोमवार, गुरुवार, शनिवारचे उपवास आहेत, तर त्या दिवशी बरीच रिस्ट्रिक्शन्स आपल्याला धार्मिक दृष्ट्या सांगितली आहेत. पण नवरात्रातले जे उपवास आहेत ना ते थोडेसे वेगळे आहेत. नवरात्रांच्या उपवासामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे, जो आयडल आहे आणि जो आपल्या शरीरासाठी पण अत्यंत उपयोगी. सो नवरात्राच्या उपवासाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे भाज्यांचा वापर केला जातो. तर मी आधी नॉर्मल उपवास आपले हे जे म्हणजे दिवसातले आठवड्यातले जे उपवास येतात किंवा चतुर्थी आणि एकादशी, तर ह्याच्यासाठी मी काय खायचं हे सांगते की प्रामुख्याने आपल्या आहारामध्ये फायबर कसं जाईल हे आपण बघणार आहोत. तर आता फायबरमध्ये आपल्याला फळं मिळतील, मग आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं खाऊ शकतो, पण प्रमाण किती असावं ह्याला सुद्धा मर्यादा आहे. कारण का फळांपासून मिळणारी जी फ्रक्टोज नावाची जी साखर आहे
ती जर आपण अतिरिक्त खाल्ली तर ती चरबीमध्ये रूपांतरित होते. नक्कीच. आणि नॉर्मल आपण जे अन्न खातो ते डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डायजेशन होत असतं करेक्ट त्याचं. करेक्ट. पण फळांमधली जी साखर आहे फ्रक्टोज ती फक्त लिव्हरमध्येच डायजेस्ट होते, ओके. बाकी कुठेही ती डायजेस्ट होत नाही. मग त्याचा ताण लिव्हरवर येतो आणि मग लिव्हरवर फॅटी लिव्हर किंवा फॅटचा लेअर तुमच्या लिव्हरच्या भोवती साठा लागतो. ओके. त्याचं प्रामुख्याने कारण काय असतं तर हायर पर्सेंटेज ऑफ फ्रक्टोज. किती फळं खावी? तर दिवसभरामध्ये 2 फळं आयडल आहेत खाणं, त्याच्यापेक्षा जास्त नाही खाणं योग्य आहे. आणि ती पण वेगवेगळ्या वेळात खावी. म्हणजे एक फळ तुम्ही सकाळी खाल्लं तर दुसरं फळ तुम्ही संध्याकाळी खा. ओके. पण एकदम तुम्ही मोठं बाउल भरून फळं खातायत असं करू नका. किंवा फ्रूट प्लेट खावी का? मग आता हा प्रश्न येतो की बऱ्याचदा असं असतं ना, उपास आहे, मी ऑफिसला गेलोय, हा मग उपास आहे, फ्रूट प्लेट द्या दादा. जसं वेगवेगळे ओके. फ्रुट्स वेगवेगळी असतात, fruits वॉटरमेलन असतं, पपया असतं, द्राक्ष असतात, ऍपल असतं आणि खूप असं मोठा बाउल असतो तो हा बऱ्यापैकी. फ्रूट प्लेटमध्ये काय होतं वेगवेगळ्या ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फ्रुट्स एकत्र येतात. ओके. तर मी असं म्हणेन की शक्यतो एक फळ निवडावं आणि आपण ते एकच फळ खावं, त्याचा अजून फायदा होऊ शकतो. पण अगदीच काही ऑप्शन नसेल तर फ्रूट प्लेट फ्रूट ज्यूस पेक्षा नक्कीच चांगली आहे. हा म्हणजे फ्रूट ज्यूस अजिबातच घ्यायचा नाहीये. पण असं होतं ना की आता उपास आहे, ह्या काहीच नाही खाल्लंय, मग चला एक ग्लासभर ज्यूसच घेऊया. पण जेव्हा आपण ज्यूस पितो तेव्हा आपल्या पोटामध्ये खूप प्रमाणामध्ये साखर जाते, ओके. म्हणजे फळांमधली साखर. तुम्ही वरून जरी सांगितलं त्याला की मला नको घालू साखर, तरी पण जो उपयुक्त चोथा आहे तो आपण बाहेर टाकतोय. Correct. मग एक्सेसिव्ह जेव्हा शुगर आपल्या पोटात गेली आहे, शरीराची रिक्वायरमेंट फळाची एकच आहे. Correct. आपण फळाचा रस काढतो तेव्हा 2 किंवा 3 फळं कमीत एकत्र कमी करतो. घेतो, बरोबर. त्याच्याशिवाय आपला 1 ग्लास भरणार नाहीये. नक्कीच. आणि तो 1 ग्लास म्हणजे आपण 3 फळं एकत्र खाल्ली की तेवढ्या प्रमाणात साखर गेली की ती चरबीत रूपांतर होणार. तर म्हणून आपण फळं चावून चावून चोथ्या सकट खायची की जेणेकरून रक्तातली साखरही मेंटेन राहील आणि तुमची गट हेल्थ पण चांगली राहील. Correct. कारण का एक्सेसिव्ह शुगर, एक्सेसिव्ह फ्रक्टोज जरी पोटात गेलं तरी आतड्यांचं आरोग्य बिघडू शकतं. नक्कीच. ओके. आणि उपास हे जे बाकीचे उपास आहेत तर तेव्हा आपण दही, पनीर, ताक ह्याचा वापर करू शकतो. ज्या लोकांना दूध पचत नाहीये, लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांना तुम्ही ताक, दही दिलं तर ते पचणार आहे, त्याचा काहीही दुष्परिणाम दिसणार नाही. Correct. तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि मग प्रश्न येतो की आम्ही काय खावं, म्हणजे नाश्त्याला सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी खावीशी वाटते. तर मी असं म्हणेन की तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्या असतात, तर राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही दह्यामध्ये घालायच्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सीड्स किंवा खजूर हे जर तुम्ही त्याच्यात घातलं आणि एक अर्धा तास ठेवलं तर ते छान मस्त पुडिंग सारखं तयार होतं. ओके. आणि आपण पाश्चात्य संस्कृतीमध्ये ऐकतोय की ओव्हरनाईट सोक केलेले ओट्स खाल्ले जातात. तर आपल्याकडचा राजगिराही तेवढेच बेनिफिट्स, त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट्स देतो. कॅल्शियम मिळतं उत्तम प्रमाणात, ओके. फायबर मिळतं ओके. आणि पोटासाठी खूप चांगलं आहे. ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी आहे, तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकता. तर हे झाले नॉर्मल उपासाच्या बाबतीमधलं खाणं. एकादशीच्या दिवशी आपण जर साबुदाण्याचे वडे खाल्ले, चिप्स खाल्ले किंवा तळलेले पदार्थ खाल्ले, खूप मिठाई खाल्ली, गोड पदार्थ खाल्ले तर त्याचा दुष्परिणामच होणार आहे. त्या उपासाचा फायदा होणार नाही. आणि उपास करायचं पहिलं महत्वाचं कारण काय आहे, शरीर शुद्धीकरणाची जी प्रोसेस आहे ती फास्ट व्हावी, ती चांगल्या प्रकारे व्हावी आणि कुठेतरी एक अध्यात्माचं आपण म्हणू शकतो की आपल्याला मेडिटेशन करता यावं, ध्यान करता यावं, ब्रीदिंग चांगलं करता यावं. तर हे सगळं चांगलं होण्यासाठी आपलं पोट चांगलं पाहिजे. नक्कीच. जर आपलं पोट डिस्टर्ब असेल, खूप गॅसेस झाले असतील किंवा खूप प्रमाणामध्ये ब्लोटिंग असेल तर आपलं मन एकाग्र होणार नाही. Correct. आणि माइंड आणि बॉडी हे एकत्र कनेक्टेड असतं. त्यामुळे आधी आपल्या गटला किंवा आपल्या बॉडीला शांत करायचं म्हणजे माइंड शांत व्हायला मदत होईल. आपण मेजरली येणार आहोत ते नवरात्रीच्या उपासांकडे, कारण हे जर 9 दिवस बऱ्याच लोकांना उपास असतात. मग बऱ्याच लोकांचं अरे मग 9 दिवसाचा उपास करतो हे छान असं सांगतात आणि 10व्या-12व्या दिवशी या जातच नाहीये किंवा उपास होता म्हणून खूप असं बॉडी डिहायड्रेट झाली आहे, एनर्जी नाहीये किंवा अरे चवच लागत नाही चपाती भाजीची, असंही होतंय. मग या 9 दिवसांमध्ये कशा गोष्टी कराव्यात तर तू डिटेल सांगितलं तर आवडतील आम्हाला. अगदी. आता नवरात्रीचे 9 दिवस आहेत आपल्याकडे. बरोबर. त्या 9 दिवसांमध्ये आपल्याला 2 टार्गेट ठेवावीत प्रत्येक माणसाने. ओके. म्हणजे मी स्वतः तरी तेच टार्गेट ठेवते की मी माझ्या शरीराच्या म्हणजे माझ्या गट हेल्थ
किंवा माझी डायजेस्टिव्ह हेल्थ कशी चांगल्या प्रकारे काम करेल ह्याचा मी एक प्रामुख्याने ओके. उद्देश ठेवते. आणि दुसरा म्हणजे मी स्पिरिच्युअली किंवा म्हणजे मी समजा ध्यान करत असेल, मेडिटेशन करत असेल, तर ते चांगल्या प्रकारे कसं होईल अजून ओके. ह्याच्याकडे माझा फोकस असेल. आणि ह्या 9 दिवसांमध्ये एक प्रकारची जी ओव्हरऑल एनर्जी आहे ती नक्कीच उत्तम असते. नक्कीच नक्कीच. म्हणजे हा एक आपण म्हणतो की नवरात्राचा सण हा आपण देवीसाठी करतो करेक्ट. आणि देवी ही ऊर्जा आहे, ती नक्कीच एनर्जी आहे. तर ती एनर्जी आपल्याला जाणवत राहते नवरात्रामध्ये. नक्कीच. तर नवरात्रीच्या उपासातलं पहिलं म्हणजे डिहायड्रेशन अजिबात होऊ नये द्यायचं. ओके. पाणी कमी नाही प्यायचं. पाणी तुम्हाला मदत काय करणार आहे? नॅचरल सॉल्व्हंट आहे, जे शरीरातून सगळी टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करेल. ओके. आणि पाणी आपण युरिन वाटे पास करतो, घामावाटे बाहेर पडतो, उश्वासावाटे बाहेर पडतो. त्यामुळे त्याचे जे बाहेर पडण्याचे रिसोर्सेस आहेत ते खूप आहेत. करेक्ट. त्यामुळे आपल्याला वी हॅव टू मेक शुअर दॅट वी आर हॅव्हिंग गुड अमाऊंट ऑफ वॉटर. गुड अमाऊंट, नॉट एक्सेसिव्ह ॲज वेल. गुड. एक्सेसिव्ह नाही, पण एक रिझनेबल अमाऊंट साधारणपणे दिवसाकाठी आपण 13 ते 14 ग्लास पाणी पिणं अपेक्षित आहे. ओके. या दिवसांमध्ये तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबू पाणी म्हटलं, सरबत नाही, मीठ नाही, साखर नाही, नॉर्मल लिंबू पाणी पिऊ शकता. नारळाचं पाणी पिऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तुम्ही ताक पिऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हायड्रेशन मेंटेन करायला मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये अजून एक असतं की भाज्यांचा वापर केला जातो. करेक्ट. सो आपल्याकडे राजगिऱ्याची पालेभाजी त्या दिवशी उपासाला चालते, लाल भोपळा चालतो आणि भेंडी चालते. करेक्ट. तर ह्याचा वापर करायचा आहे. आपल्याकडे रताळं आणि बटाटा ही कंदमुळं आहेत, ज्याच्यापासून उत्तम क्वालिटीची आपण म्हणू शकतो की फायबर म्हणजे स्टार्च मिळतं, त्याचबरोबरीने जीवनसत्वही मिळतात. त्यामुळे आहारामध्ये रताळ्याचा वापर नक्की करायचा आहे. रताळ्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण मिळतील आणि आयर्न, सेलेनियम, झिंक सारखी मिनरल्स मिळायला पण मदत होतील. त्याचाही वापर करायचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स करू शकता. म्हणजे तुम्ही लाल भोपळ्याचं भाजी पण करू शकता, लाल भोपळा वाफवून त्याचं भरीत रायता पण बनवू शकता, किंवा तुम्ही लाल भोपळा व्यवस्थित कुस्करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याकडे असणारं राजगिऱ्याचं पीठ असेल किंवा कुट्टू आटा म्हणतात. ओके. म्हणजे कुट्टू म्हणजे आपल्याकडे बकव्हीट म्हणतो आपण त्याला, ओके. जो उपासाला चालतं त्याचं पीठ वापरू शकतो किंवा भगर ह्याचाही वापर करू शकतो. तर हे पीठ मिक्स करून तुम्ही थालीपीठ बनवू शकता. करेक्ट. तर तुम्ही असे पदार्थ बनवा की जेणेकरून तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात फायबर जाईल. ओके. आता जर भाज्या बघितल्या तर आपल्या पोटात पालेभाजी जातीये, भेंडी जातीये. भेंडी इज गुड फॉर मेंटेनिंग युअर शुगर्स. त्याचबरोबर लाल भोपळा व्हायटामिन ए युक्त आहे, उत्तम प्रकारचं फायबर आहे, आतड्यांसाठी चांगलं आहे. करेक्ट. काकडीचा वापर करू शकतो आपण. काकडीचं तुम्ही खिसून तुमच्या थालीपीठामध्ये पण घालू शकता, किंवा तुम्ही भाकरी केली तर त्याच्यामध्येही राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी केली जाते कारण का, करेक्ट. तर त्याच्यामध्येही तुम्ही ते घालू शकता, किंवा तुम्ही कोशिंबीर बनवू शकता, सॅलेड बनवू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे जर तुमचा आहार डिझाईन केलात तर तुम्हाला न्यूट्रिशन डेफिशियन्सी होणार नाही. आणि त्याचबरोबरीने ह्याला पूरक म्हणून तुम्ही ड्रायफ्रुट्सचा वापर आहे, सीड्सचा वापर आहे, म्हणजे पंपकिन सीड्स असतील, सनफ्लावर सीड्स असतील, तर ह्या चालतात उपासाला. तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. आणि एक चांगला पोषक आहार तुम्ही 9 दिवसांमध्ये घेऊ शकता. जनरली असं होतं 9 दिवसांमध्ये की मी खूप ठिकाणी बघितलं तर ऑब्झर्व होतं, सकाळी साबुदाणा असतो, दुपारी फुल प्लेट ऑफ तळलेलं असतं, म्हणजे वेपर्स, चिप्स असतात किंवा मार्केटमधून आलेले असतात, आणि मग साईडला कुठेतरी बटाट्याचा चिवडा असतो शेंगदाणे घातलेला, आणि मग संध्याकाळी झोपताना पण एक ग्लास दूध असतं आणि फ्रुट्स असतात, असं सगळं असतं. मग साबुदाणा कितपत घ्यावा आणि कशा कशा फॉर्म मध्ये घ्यावा? मी असं म्हणेन की साबुदाणा हा आपण कमीत कमी घेतला तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, कारण का साबुदाण्यापासून न्यूट्रिशनल व्हॅल्यू फार कमी आहे. ओके. पण तुम्हाला खूप साबुदाणा आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा, त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये किसलेली काकडी, उकडलेला बटाटा असं वापरून जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी केलीत तर ती तुमच्या पोटाला जरा बरी पडेल. आणि तुम्ही त्याच्यामध्ये तेल तूप पण कमी वापराल, कारण का उपजत जो ओलावा आहे किंवा ज्याच्यामुळे मऊ होणार आहे टेक्स्चर साबुदाण्याच्या खिचडीचं, ते काकडीमुळे आणि बटाट्यामुळे होणार आहे. सो तुम्ही समजा अर्धी वाटी साबुदाणा घेतलात तर त्याच्या दुप्पट तुम्ही किसलेली काकडी आणि बटाटा घ्या, जेणेकरून फायबरचं प्रमाण वाढेल. त्याच्या ऐवजी मी काही सांगू शकते ऑप्शन्स, की मी उदाहरण सांगितलं तर राजगिऱ्याची लाई तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही रताळ उकडून त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल दूध घालून तुम्ही त्याची पॉरेज बनवू शकता, म्हणजे खीर बनवू शकता. नुसतं रताळाचं उकडायचं आणि परतून मीठ आणि दाण्याचं कूट घालून तुम्ही तेही खाऊ शकता.
तर तुम्ही असे बदल करू शकता. आणि हल्ली तर उपासाच्या पिठापासून इडलीही करता येते. त्या इडलीच्या पिठामध्ये राजगिराची लाई, भगर ह्याचं प्रमाण असतं आणि तुम्ही ते वापरून त्याच्याबरोबर ओल्या नारळाची चटणी केली तर तुमचा ब्रेकफास्ट चांगला हेल्दी पण होऊ शकतो आणि टेस्टी पण होऊ शकतो. तर हे बदल तुम्ही करू शकता. साबुदाण्याच्या बाबतीमध्ये ना एक महत्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये स्टार्च आहे, जो पचायला जड जातो. ओके. आणि पचायला जड जातो, तो फर्मेंट होतो पोटामध्ये, त्याच्यामुळे गॅसिनेस होऊ शकतो, ब्लोटिंग होऊ शकतं. त्यामुळे साबुदाण्याचं प्रमाण आपण कमीत कमी ठेवणार आहोत आहारामध्ये. त्याच्या जागी आपण हे बाकीचे ऑप्शन्स जे आहेत, शिंगाडा हे एक अत्यंत चांगलं प्रॉडक्ट आपण वापरू शकतो. शिंगाड्याच्या पिठापासून आपण लापशी बनवू शकतो. शिंगाड्याच्या पिठापासून आपण त्याच्यामध्ये भाज्या म्हणजे लाल भोपळा, बटाटा घालून आपण त्याचे कटलेट सारखे पदार्थ आपण बनवू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला तोंडालाही रुची येणार आहे आणि चवीमध्ये बदल होणार आहे आणि व्हरायटी खाल्ल्याचं समाधान मिळणार आहे. कारण मला वाटतं उपासात लोकांना खूप व्हरायटी खायची असते. आणि आपल्याकडे एक आहे की चिप्स किंवा चिवडा, मगाशी तू म्हणालास ते बटाट्याचा चिवडा. जेव्हा बटाटा एक तर पहिली गोष्ट स्टार्च आहे, तो तळला जातो म्हणजे तो अजून शरीरासाठी घातक होतोय. तर अशा कुठलेही पदार्थ की जे खूप तळलेले आहेत आणि खूप मीठ लावलेले आहेत त्यांचा वापर आपण मर्यादित करणार आहोत. मीठ हे चवीपुरतंच आपण आपल्या आहारात ठेवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा तळलेला पदार्थ खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये खूप प्रमाणामध्ये मीठ जात असतं. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स आहेत ते आपण अजिबातच खाऊ नयेत. तुम्हाला जर खूप अशी इच्छा झाली की तुम्ही काहीतरी असं तळलेलंच खायचंय, तुम्ही असं म्हणेन की तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. म्हणजे उकडलेल्या बटाट्याच्या काप करून किंवा कच्च्या बटाट्याचे काचऱ्या करून तुम्ही त्या परतून घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं सैंधव टाकून तुम्ही ते खाऊ शकता. पण तळलेले जे पदार्थ आहेत आणि जे बाजारातून तळलेले पदार्थ आपण आणतोय ते तर आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा बाजारातले वेफर्स आपण आणतो, आता मध्यंतरी मी एका ठिकाणी गेले होते तेव्हा तिथे त्यांनी मला विचारलं की आम्ही आमच्या समोरच त्यांना फ्राय करायला लावतोय. मी म्हटलं अहो पण ते तेल तर त्यांनी 4 दिवसापूर्वीपासूनच वापरलेलं आहे. सो तुम्ही कुठलं तेल वापरताय हे पण खूप मॅटर करतं. तर मी असं म्हणेन की मग तुम्हाला अगदीच बटाट्याचा चिवडा खायचा असेल, तुम्ही बटाट्याच्या वेफर्स तुम्ही ताजे घरी करा आणि ते तुमच्या घरातल्या तेलात तळा. परत ते तेल वापरू नका तळण्यासाठी आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. पण मॉडरेशन इज द की. नक्कीच. पण आता मला पुन्हा एकदा तू प्रश्न विचारायचा की तू बोललीस की परत ते तेल वापरू नका तळण्यासाठी. पण बऱ्याचदा असं होतं ना की एकदा तळले पदार्थ ते ठेवलं जातं साईडला आणि ते ओके संध्याकाळी आपण परत काहीतरी त्यात तळूयात असं होतं घरात सुद्धा. मग ते का करू नये आणि त्याचा काय उपयोग आणि दुष्परिणाम काय आहेत? ओके. जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा ते तळतो म्हणजे काय, त्याचा बॉइलिंग पॉइंटला ते तेल पोहोचतं 100 डिग्री बरोबर, सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याला उकळी फुटते आणि मग आपण तो पदार्थ त्याच्यामध्ये तळून घेतो. तो पदार्थ शिजतो त्याच्या हीटमुळे बरोबर. मग जेव्हा आपण एखाद्या ऑइलला हीट करतो तेव्हा त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि त्याच्यामुळे तू बघितलं असेल की तेल आपलं नॉर्मल एकदम फ्री फ्लोईंग असतं, पण एकदा तळणी झाल्यानंतर ते तेल थोडं घट्ट होतं कारण का फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि ते जे तेल आहे ते डॅमेज करतं. त्यामुळे मी असं म्हणेन की खूप असे मोठा घाणा करायचाच नाही, छोट्या घाण्यातच पदार्थ तळून घ्यायचा आणि ते तेल मग तुम्ही नंतरच्या दिवशी तुमचा उपास नसेल तर तुम्ही ते कणकेत वगैरे वापरू शकता किंवा आमटीला फोडणी म्हणून तुम्ही वापरून टाकू शकता. पण परत तेच तेल तळण्यासाठी 100% वापरायचं नाही. नक्कीच. बऱ्याच असं होतं ना, उपास आहे आणि बटाटा खाल्ला जातो जसं तू मगाशी म्हणली, मग बटाट्यानी पण लोकांना थोडेसे त्रासदायक गोष्टी होतात किंवा मग बटाटा आणि अजून काही कॉम्बिनेशन्स आहेत का किंवा कसं असतं, बटाट्याचं प्रमाण किती असावं बेसिकली? तुम्ही दिवसभरामध्ये एक बटाटा मीडियम साईजचा नक्की खाऊ शकता. रताळं मोठं असतं, तुम्ही अर्ध रताळं दिवसभरात पूर्ण म्हणजे खाल्लं तरी चालणार आहे. त्याचबरोबर भेंडीचा वापर करा, काकडीचा वापर करा, लाल भोपळ्याचा वापर करा, म्हणजे व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स पोटात जातील. मी तर लाल भोपळ्याचं सूप पण सांगते. लाल भोपळ्याचं सूप करायला खूप सोपं आहे. थोड्याशा तुपावर लाल भोपळा परतून घ्यायचा, मग प्रेशर कुक करायचा. प्रेशर कुक झाल्यानंतर तो बाहेर काढायचा, मिक्सरमधून काढायचा आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ तुम्ही घालू शकता आणि वरून मिरचीची फोडणी घालायची आणि मीठ पाणी घालून त्याला सारखं करायचं आणि ते सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता. तुम्हाला अजून त्याच्यामध्ये चवीमध्ये बदल पाहिजे असेल तर थोडंसं नारळाचं दूध घातलं उकळून झाल्यावर आणि मग तुम्ही प्यायला तरी पण ते छान लागतं चवीला. म्हणजे आपल्याकडे खूप सारे घरगुती आणि ऑप्शन्स आहेत जे आपण एक्सप्लोर नाही करत. अगदी. आपण फक्त वडे, वेफर्स ह्याच्यामध्येच अडकलेलो राहतो.
तर खूप व्हरायटी आहे. असं पण बघायला जातं की नवरात्रीचे उपवास लोक खास वजन कमी करण्यासाठी करतात. हां. आणि होतं का तसं काही, किंवा ते झालेलं कितपत चांगलं आहे म्हणजे आता ना एक कॉन्सेप्ट काय आहे माहितीये, वजन कमी करायचंय का फॅट पर्सेंटेज कमी करायचंय? ओके. ओके. बॉडी कंपोजिशन काय सांगतं? बॉडी कंपोजिशन सांगतं की शरीरामध्ये पर्टिक्युलर अमाउंटमध्ये मसल मास आहे, पर्टिक्युलर अमाउंटमध्ये फॅट मास आहे. करेक्ट. आणि आपल्या आजाराचं मूळ काय आहे? फॅट मास. करेक्ट. तुमचं वजन तुम्ही कमी करताय, तर वजन कमी करणं म्हणजे स्नायूंचं वजन कमी करणं का? तर अजिबातच नाही. जर एक साधारणपणे आपण 1 किलो स्नायू बघितले ना, तर ते मोठी जागा घेतात. पण 1 किलो फॅट एवढीच जागा घेत असतं. त्यामुळे वजनाचा काटा आपल्याला एक्झॅक्ट फिगर सांगत नाही. एक्झॅक्टली आपलं काय टार्गेट असावं हेही सांगत नाही. नक्कीच. ओके. तर आपल्याला बॉडी कंपोजिशनचा विचार करायचा आहे. मला स्नायूंचं वजन कमी होऊ द्यायचं नाहीये. माझे नवरात्रीचे उपवास आहेत म्हणून मी माझा व्यायामही बंद करायचा नाहीये. मी म्हणलं ना, की शारीरिक, मानसिक ह्या दोन्ही दृष्टीने आपल्याला आपण सबल करण्याचा हा काळ आहे. ह्या 9 दिवसांमध्ये जी एनर्जी आहे ती शरीराला पण मजबूती द्यायला मदत नक्कीच, करणार आहे. नक्कीच. त्यामुळे 1 तास व्यायाम करायचा आहे, स्नायूंचं वजन कमी होऊ द्यायचं नाहीये, फक्त चरबी कमी करायची आहे. आणि मग ही करताना आपण आपल्या आहारामध्ये असा बदल करणार आहोत, की आपण राजगिऱ्याची भाकरी, राजगिऱ्याची पालेभाजी, भेंडीची भाजी, काकडीची कोशिंबीर किंवा नुसती काकडी, दही, ताक, पनीर ह्याचा वापर करणार आहोत, ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहोत, तर आपलं डेफिनेटली चरबीचं वजन कमी व्हायला मदत होईल. आता लोक ना उपवासाच्या दिवसांमध्ये खूप प्रमाणात शुगर खातात असं जाणवतं. कारण प्रत्येक गोष्ट आपण जे खातो उपवासाची त्याच्यात स्टार्च असतं, म्हणजे इनडायरेक्टली शुगर असते, बरोबर. त्याच्यानंतर खीर खाल्ली जाते, खजूर खाल्ले जातात किंवा वेगवेगळे स्वीट्स आयटम पण उपवासाला चालतात. मग शेंगदाण्याचे लाडू असतील जे इझी टू कॅरी असतात आणि अशा गोष्टी. मग ते शुगर बॅलन्स कसं करावं? शुगर कमीत कमी जाईल याच्यासाठी काय उपाय आहेत का? तर मी असं म्हणेन की रिफाईंड शुगर टोटली बंद करायची. गुळाचा वापरही कमीत कमी करायचा. मधाचाही वापर कमीत कमी करायचा. पण तुम्ही नॅचरल शुगर जी आहे म्हणजे खजूर असेल, खारीक असेल, सुके अंजीर असतील ह्याचा वापर करू शकता. जर तुम्हाला शेंगदाण्याचा लाडू खायचा असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि खजूर असं मिक्सरमधून काढा गुळाच्या ऐवजी आणि त्याचा लाडू करून खाऊ शकता. तुम्हाला खीर खायची असेल, समजा तुम्हाला लाल भोपळ्याची खीर खायची आहे किंवा राजगिऱ्याची खीर खायची आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये गोड त्याला चव येण्यासाठी तुम्ही खारकेचा वापर करू शकता. म्हणजे तुम्ही रिफाईंड साखर किंवा गुळाला तुम्ही लांब ठेवू शकता. कारण का बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही साखर बंद केली आणि आम्ही आहारामध्ये गुळ खाल्ला म्हणजे आमची रक्तातली साखर नॉर्मल राहणार आहे. अजिबात होणार नाहीये. तोच इम्पॅक्ट आहे. तुम्ही आहारामध्ये गूळ किंवा साखर, मध हे किंवा काखवी काही पदार्थ घेतलेत तरी रक्तातली साखर ही वाढणारच आहे. ओके. तर ती वाढू नये म्हणून आपण हे त्याचे सबस्टिट्यूट आहेत. पण शुगर सबस्टिट्यूटचा वापर नाही करायचा आहे. कारण का ते परत केमिकल्स आहेत आणि त्याचाही शरीरावर घातकच परिणाम आहे. पण मग आता याच्यावर मे बी असं पण कमेंट येतील, मग काही खायचंच बंद करायचंय का? नाही, असं नाही. आपल्याकडे कितीतरी व्हरायटी आहे. आपण आता मी आत्ताच सांगितलं, की आपण खारकेचा वापर करू शकतो. आपण सुकं अंजीर आहे. सुकं अंजीर आपण थोडा वेळ पाण्यात भिजवलं, ते मिक्सरमधून काढलं, तर त्याचाही स्वीटनेस म्हणून आपण वापर करू शकतो आपल्या तुमच्या खिरीमध्ये किंवा तुम्हाला ड्रायफ्रुटचा लाडू आहे. ड्रायफ्रुटचा लाडू करताना तुम्ही सगळे ड्रायफ्रुट्स घ्या. त्याच्यामध्ये अंजीर आणि सुकं खजूर म्हणजे खजूर टाका आणि ते मिक्सरमधून काढून घ्या आणि त्याचा लाडू तुम्ही करू शकता. तर गोडीही देणार आहे, भरपूर प्रमाणामध्ये आयर्नही जाईल, लोहाची कमतरता होऊ नये म्हणून आपल्याकडे खजूर आणि अंजीर सांगितलं गेलं. तर आपण त्याचा वापर करू शकतो आणि व्हरायटी मी खूप पदार्थ आपण नक्कीच खाऊ शकतो. थोडंसं इनोव्हेटिव्ह होणं गरजेचं आहे. थोडासा विचार करणं गरजेचं आहे, की आपण ह्याच्यामध्ये काय बदल करू शकतो. असं कुठेतरी दिसतं का, की उपवासाच्या नावाने आपली लाईफस्टाईल इझी करण्यासाठी मार्केटमध्ये खूप असे वेगवेगळे पदार्थ आहेत आणि जे तुमच्या इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली आरोग्याला धोका देत आहेत? हो, असे पदार्थ मिळतात आणि म्हणजे मला असं वाटतं ना, की अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर, अतिरिक्त प्रमाणामध्ये मीठ आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये जर तेलाचा वापर होत असेल, तर आपल्याला असं वाटतं, की आपण पदार्थ तळला की तो खूप चविष्ट आहे. असं नाहीये. वाफवलेला पदार्थ पण चविष्ट लागतो किंवा नुसता परतलेला पदार्थ पण चविष्ट लागू शकतो. सो कुकिंग प्रोसेसमध्ये बदल करणं. कुकिंग प्रोसेसमध्ये आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो, की आम्हाला उपवासाच्या दिवशी खूप असं गोड-गोड वाटतंय खाऊन, तर आम्हाला काहीतरी चमचमीत खायचं. तुम्ही ओल्या शेंगा भुईमुगाच्या त्या आणा, त्या मीठ घालून वाफवा आणि त्या खाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही नारळाचा वापर करू शकता. नारळाचा चटणी म्हणून तुम्ही वापर केलीत आणि जर तुम्ही भगर किंवा राजगिऱ्याचं पीठ कालवून त्याची घावण
किंवा धिरडं केलं, त्याच्याबरोबर ही नारळाची चटणी, तर ती चवीलाही अत्यंत उत्तम आहे आणि उत्तम प्रकारचे आपल्याला त्याच्यापासून न्यूट्रिएंट्स मिळू शकतात आणि आपला उपवास आपण फॉलो करू शकतो. ओव्हरऑल जसं तू उपवासाचं बोलतीयस, तर एक एनर्जी बऱ्याच असं होतं की हेडेक होत आहे थोडंसं, किंवा संध्याकाळी थोडंसं डोकं दुखतंय, एनर्जी लो झाली आहे. जे लोक 9 दिवसाचा उपवास करतायत बेसिकली त्यांच्यासाठी, किंवा आता बऱ्याचशा आई ज्या गृहिणी महिला आहेत किंवा ज्या खूप काळापासून करतात, त्या पण करतात असा उपवास, त्यांच्यासाठी स्पेशली काय सांगशील की ह्या काळजी तुम्ही मस्ट हॅव कराच या गोष्टी उपवास करताना? ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर असं असतं ना, की बऱ्याच वेळा चहानी सुरुवात होते किंवा कॉफीनी सुरुवात होते. करेक्ट. तर त्याच्याऐवजी आपण लिंबू पाणी पिऊ शकतो. कारण का आपण 12 तास साधारणपणे काही खाल्लेलं नसतं. झोपेमध्ये आपण काही खात नाही, पाणी पित नाही, बॉडी डिहायड्रेट झालेली असते. ओके. तर दिवसाची सुरुवात आपण लिंबू पाण्याने करू शकतो. मग लिंबू किती घ्यायचं, तर पाव लिंबू घ्यायचं. पण मध टाकायचं नाही. म्हणजे लिंबू मध पाणी प्यायचं नाही, नुसतं लिंबू पाणी पिऊ ओके. शकतो आपण. आणि मग त्याच्यानंतर आपण थोडे ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो. नाश्त्यामध्ये तुम्ही राजगिऱ्याचा पदार्थ खाऊ शकता किंवा बटाट्याचा पदार्थ, बटाटा उकडून तुम्ही त्याचा काहीतरी थालीपीठामध्ये वापर करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता. उपवासाच्या प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही दही ताकाचा समावेश केला तर तुम्हाला कॅल्शियम मिळेल, प्रोटीन मिळेल आणि चांगले बॅक्टेरिया पण मिळतील, करेक्ट. जे तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूपच मदत करणार आहेत. तर तुम्ही ते करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही लाल भोपळ्याची भाजी, भेंडीची भाजी किंवा राजगिऱ्याची भाजी, भाकरी आणि परत एकदा ताक ह्याचा समावेश करू शकता. मधल्या खाण्यामध्ये तुम्ही फळांचा वापर करू शकता. नुसतं फळ खायचं नाहीये. फळाबरोबर आपण काहीतरी नट्सचं सेवन करावं, म्हणजे रक्तातील साखर परत एकदा वर खाली होणार नाही. आपण बदाम घेऊ शकतो किंवा अक्रोड घेऊ शकतो आणि एखादं फळ खाऊ शकतो. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी असं म्हणेन की रात्रीचं जेवण आपण हलकं ठेवावं. तर सुंठ उपवासाला चालते. तर सुंठ उगाळून त्याचा वेढा, म्हणजे 1-2 वेढे त्याचे ताकाला लावायचे आणि तुम्ही ते ताक पिऊ शकता, जे तुम्हाला हलकंही वाटून देईल आणि पोटात आगही होणार नाही. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की उपवासानंतर खूप हेडेक होते, कारण का डिहायड्रेशन आहे. ओके. दुसरी गोष्ट, पोट साफ होत नाहीये, कॉन्स्टिपेशन होतंय. Correct. तर ह्या सगळ्यावर हे उपाय मदत करतील. आणि काकडीचा वापर आपण करू शकतो उपवासामध्ये. काकडीमुळे आपलं पोट साफ व्हायला मदत होईल, उत्तम प्रकारचं फायबर मिळेल, रक्तातली साखर पण मेंटेन होईल. तर हे आपण छोटे छोटे बदल केले. जर खूपच प्रमाणामध्ये ऍसिडिटीचा रिफ्लक्स होत असेल तर तुम्ही थंड अर्धा कप दूध घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा सब्जा बी टाकलं आणि 1 चमचा गुलकंद टाकलात आणि ते तुम्ही थंड दूध सकाळी उठल्यावर प्यायलात तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. ओके. हा, कारण जनरली उपवास म्हटलं की ऍसिडिटी इट्स कॉमन, येते. ऍसिडिटी होते कारण का आपण खूप तेल असणारे पदार्थ, खूप साखर असणारे पदार्थ आणि मीठ असणारे पदार्थ खातो. ओके. आणि चोथा अजिबात नसतो आणि पाणी नसतं. उपवासाच्या वेळेस आता जसं आपण बोलतो आहाराच्या वेळा पाळायलाच पाहिजे, पण उपवासाच्या खाण्याच्या पण वेळा पाळायला हव्यात का? किंवा कसं असावं ते शेड्यूल, किंवा तू एखादा डाएट प्लॅन जर छोटा मोठा असेल तुझ्याकडे, जो सगळ्यांसाठी एक जनरिक नाहीये, पण ठीक आहे, यू कॅन पिक समथिंग अँड यूज इट. डेफिनेटली. तर मी असं म्हणेन की 2 महत्वाची खाणी ठेवायची, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. ह्याच्यामध्ये तुम्ही उपवासाच्या दिवसांमध्ये मी आता जे मगाशी पदार्थ सांगितले, राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी असेल किंवा घावन असेल, ह्याचा वापर करू शकतो. भाज्यांमध्ये आपण ही व्हरायटी घेऊ शकतो. आणि मधली जी खाणी आहेत ना, ती स्किप करून टाकायची. आपण असंच येता जाता चिवडा खातोय, वेफर्स खातोय, हे नाही करायचं. ह्या जागी तुम्ही लिंबू पाणी, नारळाचं पाणी किंवा तुम्हाला आवडत असेल तर ताक ह्याचा वापर करू शकता आणि नट्सचा वापर करू शकता. त्यामुळे खाणंही मर्यादित राहील आणि तुमचं पोट साफ व्हायलाही मदत होईल, डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसही होईल आणि मन पण स्थिर व्हायला मदत होईल. आपण जर पोटाला न पचणारे पदार्थ खाल्ले तर मन स्थिर होणार नाही. पण बऱ्याच असं म्हणतात ना, उपवासाच्या वेळेस एकदाच खावं. म्हणजे मी असं बघतो की माझ्या आजी लोक किंवा त्या एजचे लोक जनरली सांगतात उपासाला एकदाच खावा, आणि मग नंतर कुठेतरी उपास झाल्यानंतर मला असं जाणवतं की त्यांचा थायरॉइड थोडासा वाढलाय किंवा त्यांना थोडंसं हेवी फील होतंय. आणि असं एकदाच खावं हे मी नाही रेकमेंड करत. दिवसभरात 2दा तरी खाणं गरजेचं आहे. आणि त्या खाण्यामध्ये पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फायबर योग्य प्रमाणात असावं, योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन असावं. आता आपल्याकडे काय होतं माहितीये, उपवासाच्या दिवशी प्रोटीन आपण फारसं काही घेतच नाही. पनीर आपल्याकडे चालतं उपवासाला, कारण का दूध चालतं. मग पनीरचा वापर करू शकता. ते पनीर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रथिनं मिळतील. तुम्ही 1 वाटी दही घेऊ शकता.
ज्याच्यापासून तुम्हाला प्रथिनं मिळणार आहेत. तर प्रथिनांचा योग्य वापर करायचा. आपल्याला जेव्हा हे रोग वाटतायत किंवा हे हे ह्या प्रकारचे शरीरामध्ये बदल होते, त्याचं कारण काय असतं? डिस्टर्बन्स असतो ओके. डिमांड अँड सप्लाय रूलमध्ये. ओके. डिमांड शरीराची वाढते आणि हॉर्मोन्सचा सप्लाय इनएडिक्वेट व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम काय होतो की सगळी मेटाबॉलिक प्रोसेसच अफेक्ट होऊन जाते. तर आपण काय करणार आहोत? आपली ही जी गरज होते ना निर्माण एक्सेसिव्ह मिठामुळे, साखरेमुळे, तेलामुळे, ती आपण गरज कमी करून टाकणार आहोत आणि मग आपले हॉर्मोन्स नीट काम करतील. जनरली कॉमन घरांमध्ये असं होतं की नवरात्रीच्या काळात शेंगदाण्याचं प्रमाण खूप वाढलं जातं. म्हणजे प्रत्येक खाण्यात असतं. म्हणजे नट्स म्हणू नकोस किंवा मग शेंगदाण्याचं कूट म्हणू नको किंवा भाजीमध्ये पण शेंगदाण्याचं कूट असतं प्रत्येक म्हणजे आणि ते ओव्हरऑल वाढतं. त्याच्याने थोडीशी तोंडाची चव तर बदलतेच, पण ते कितपत घेतलं पाहिजे आणि कसं असावं? खूप प्रमाणामध्ये शेंगदाणे खाल्ले तर ते पोटासाठी घातक आहेत आणि ओव्हरऑल लिपिड लेवल्सवर पण त्याचा इम्पॅक्ट दिसून येतो. त्यामुळे आपण असं म्हणूयात की मर्यादित, नॉट मोर दॅन 3 टीस्पून्स ऑफ शेंगदाण्याचं कूट इन अ डे तुम्ही खाऊ शकता. पण त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि फक्त शेंगदाण्याच्या कुटामुळे चव येत नाहीये. जिरं आहे आपल्याकडे, त्याचा वापर करू शकतो आपण. त्याच्यावर आल्याचा वापर करू शकतो. आलं उपासाला चालतं, ओके. तर आपण आल्याचा वापर करू शकतो. तर हे पदार्थ जर आपण वापरले तर डेफिनेटली चव पण येईल आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपण कमी राखू. आणि उपवास असेल तर जनरली लोक एक्सरसाइज टाळतात किंवा वॉकला नाही जात. मला थोडंसं थकवा आला, नको वॉकला जायला बरोबर. किंवा मी जिमला पण नाही जात. जे लोक जिम करतात ते लोक जिमला पण नाही जात असं आहे आणि ओव्हरऑल टाळाटाळ करायचा प्रयत्न असतो. मग तो कसा बॅलन्स करावा? मला असं वाटतं की जेव्हा आपले नवरात्रीचे 9 दिवसाचे उपास आहेत तेव्हा आपण कार्डिओ एक्सरसाइज केला तर आपल्याला फायदा होऊ शकेल. मग आपण चालणं असेल, तुम्ही स्ट्रोल घेऊ शकता, तुम्ही टेकडीवर जाऊ शकता, तुम्हाला स्विमिंग आवडतं तुम्ही स्विमिंगला जाऊ शकता. वेट ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की वेट ट्रेनिंग न करता त्या दिवसांमध्ये जर समजा तुम्ही फक्त त्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही बॉडी वेट ट्रेनिंग करू शकता, तुम्ही योगा करू शकता प्रॅक्टिस. तुम्ही जेवढा योग प्रॅक्टिस कराल तेवढं तुमची जॉईंट जी मोबिलिटी आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे. स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी चांगल्या प्रकारे वाढणार आहे. आणि ब्रीदिंग म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की जेव्हा ही एनर्जी आहे या 9 दिवसांमध्ये एवढी जागृत, तर त्यावेळेस आपण जर ब्रीदिंग चांगलं करू शकलो. ब्रीदिंग म्हणजे काय तर ब्रीदिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. आपल्याकडे नॉर्मल डीप ब्रीदिंग आहे, त्याबरोबर अनुलोम विलोम सारखे प्राणायामाचे प्रकार आहेत, कपालभातीसारखे प्राणायामाचे प्रकार आहेत. तर ते तुम्ही एका प्रॉपर गायडन्सच्या अंडर तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही बाकी काहीच करणार नसाल तर डीप ब्रीदिंग म्हणजे श्वास अगदी सोपं आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जरी असाल तरी डीप ब्रीदिंग करू शकता. तर डीप ब्रीदिंग करूयात. डीप ब्रीदिंगमुळे पण आपल्याला खूप फायदा होणार आहे. ओव्हरऑल सर्क्युलेशन चांगलं व्हायला मदत होईल. स्ट्रेचिंग आणि योग हे दोन्ही गोष्टी ह्या 9 दिवसांमध्ये भरपूर करूयात, जेणेकरून सर्क्युलेशन चांगलं होईल आणि एक आपण म्हणूयात की नवचेतना जागृत व्हायला मदत. आता उपास तू सांगितला ते, पण 9 दिवसानंतर तो संपणार आहे बरोबर. आणि मग त्या उपास संपल्यानंतर बऱ्याच लोकांना असं होतं की काय काय खाऊ काय नको आणि मग हे खाऊ ते खाऊ, किंवा ऍक्च्युअली उपास संपल्यानंतर पुन्हा रुटीन मध्ये लाईफस्टाईल आणण्यासाठी काय गोष्टी कराव्यात आणि कसं असावा आहार पण. आता ज्या दिवशी तुमचे उपास संपतायत, साधारणपणे अष्टमीला, नवमीला उपास थांबवले जातात. तर मी असं म्हणेन की आपला हा आहार जो असेल त्या दिवशीचा तो हलका असावा. आपण मुगा तांदळाच्या पेजेपासून चालू करू शकतो किंवा मुगा तांदळाची खिचडी खाऊ शकतो, वाफवलेल्या भाज्या खाऊ शकतो, भाज्यांचं सूप करून पिऊ शकतो, जेणेकरून पचायला मदत होईल. कारण आपण खूप प्रमाणामध्ये कच्ची भाजी जरी खाल्ली तर एवढ्या 9 दिवसाच्या उपासानंतर आपण जेव्हा ती कच्ची भाजी खातो तेव्हा आपल्या आतड्यांची क्षमता थोडी कमी झालेली असते. तर ती भाजी नीट वाफवून, शिजवून किंवा त्याचं सूप करून त्याचा अर्क काढून तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबरीने डायरेक्ट आपण जम्प न करता म्हणजे खूप वेगवेगळ्या पदार्थांवर आपण एक पहिले 2 दिवस हलका आहार, त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी, भात याचा वापर करू शकता, डाळीचा वापर करू शकता, वरण असेल किंवा आमटी असेल, पालेभाजीचा वापर करू शकता. तर असा हळूहळू तो टप्प्याटप्प्याने आहार नॉर्मल आहाराकडे न्यायचा. उपास संपले की लगेच दुसऱ्या दिवशी बाहेरचं खाणं नाही करायचं किंवा आईस्क्रीम्स किंवा शीतपेय यांचा वापर अजिबातच नाही करायचा, कारण का ह्याच्या वापरामुळे शरीरावर दुष्परिणामच दिसून येतो. जनरली तू खूप आहाराबद्दल सांगितलंस आम्हाला. त्याच्यानंतर आपण जसं नवरात्री बोलतोय, हा एक ऊर्जेचा उत्सव आहे, देवीचा उत्सव आहे, आपण मेडिटेशन करणार आहोत असं चालू आहे आपलं किंवा करूयात आपण. आणि जसं सांगितलं तसं सात्विक आहार पण घेतला आपण हा थोडासा. तर अशा काही अजून एखाद्या गोष्टी तू करणार आहेस नवरात्री निमित्त आणि त्या आमच्या प्रेक्षकांनी कराव्यात अशी तुझी अपेक्षा आहे, प्लीज सांग. ओके, सो मी असं सांगेन की 9 छोटे बदल आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये
पहिली गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा पाळायच्या. ओके. त्या पुढे मागे नाही होऊ द्यायच्या. नक्कीच. साधारणपणे 8 तासाची सलग शांत झोप घेणं गरजेचं आहे. ओके. तिसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी ब्लू लाईटचा वापर झोपेच्या आधी. म्हणजे तुम्ही समजा 10 वाजता झोपणार असाल तर 9 वाजता तुमचा टीव्ही, लॅपटॉप, स्क्रीन सगळं बंद झालेलं ओके. पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे किमान 45 to 55 मिनिट्स एक्सरसाइज. मग तुम्हाला आवडेल तो एक्सरसाइज त्याच्यामध्ये करू शकता. पाचवी गोष्ट म्हणजे 80-20 चा प्रिन्सिपल फॉलो करायचा. म्हणजे 80 वेळा नीट खाल्लं तर 20 वेळा चुकीचं खायचं. ओके. हां, म्हणजे म्हणजे तोच असं नाही देतेस झालं तू पाहिजे मुभा. हां, असं नाही झालं पाहिजे की मी व्हरायटी जिभेचे चोचले पुरवताना मी माझ्या बाकीच्या ऑर्गनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. म्हणजे आपलं नक्कीच. हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल. तर 80 टाइम्स ईट हेल्दी, 20 टाइम्स यू कॅन चीट. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना पुरेसा वेळ द्यायचा. म्हणजे असं होतं की जेवणाकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. जेवणाच्या ताटाकडे आपण बघत नाही. तर आपण थोडं माइंडफुल ईटिंग प्रॅक्टिस करायची. माइंडफुल ईटिंग म्हणजे राइट पोर्शन ॲट राइट टाईम इन राइट प्रपोर्शन. नक्कीच. पण जेवताना जेवणाकडे बघायचं. त्याचा वास आपल्याला आला पाहिजे, त्याचा रंग आपल्याला दिसला पाहिजे आणि मग आपण त्याचं सेवन करायचं. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे डीप ब्रीथिंग. माझा खूप प्रचंड विश्वास आहे डीप ब्रीथिंग. कारण का डीप ब्रीथिंगमुळे खूप फायदे होतात. ओके. मन शांत होण्यापासून डायजेशन चांगलं होण्यापर्यंत, ॲसिडिटी कमी होण्यापासून ते आपण असं म्हणू शकतो की फ्री रॅडिकल्स जे तयार होतात ते पण कमी होण्यापर्यंत. त्यामुळे डीप ब्रीथिंगची प्रॅक्टिस करायची. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला जर खूप गोड खायची इच्छा होते, त्याचं कारण असेल की प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. ओके. तुमचं आहारामध्ये प्रोटीन व्यवस्थित जातंय की नाही ह्याचा जरा कटाक्षाने विचार करायचा. आणि लास्ट इज फायबर. सो प्रत्येक खाण्यामध्ये मला काहीतरी चोथा मिळतोय का? मग चोथा तुम्हाला फळांच्या रूपामध्ये, कच्च्या भाज्यांच्या रूपामध्ये, कोंड्यासकट आपण जी काही धान्य वापरतो त्याच्यामध्ये तर मिळू शकणार आहे. तर हे फक्त छोटे-छोटे 9 बदल करायचे आणि यू विल लीड टू हेल्दी लाईफस्टाईल. खरंच खूप खूप धन्यवाद अवंतिता तुझं थँक यू. पुन्हा एकदा की तू ते 9 बदल पण सांगितलेत ना ते खूप असे सटल सांगितलेत जे की आहारात आहेत आणि ते तुम्ही ऍक्च्युअली करू शकता. म्हणजे खूप अवघड असे नाहीयेत, खूप सोपं आहेत. म्हणजे मी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की काहीतरी तू वेगळं सांगशील, बुक रीड करा किंवा काही, पण तसं काहीच नाही. विच इज व्हेरी इझी आणि रोजचा माणूस करू शकतो. म्हणजे हे बऱ्याचदा असं होतं की आम्ही पण बघतो मीटिंग आहे किंवा काहीतरी आहे म्हणून आपण पटपट टिफिन खाल्ला जातो. मग संध्याकाळी आईने विचारलं ना की भाजी काय होती, पटकन क्लिक पण होत नाही. हां. विच इज नॉट रिअली गुड. म्हणजे मी पण प्रॅक्टिस करेल ह्या 9 नक्कीच. बदलांसाठी समरूप होण्याचा. त्याचबरोबर तुम्ही पण प्रयत्न करा कुठेतरी या 9 बदलांसोबत समरूप होण्याचा. तुम्हा सगळ्यांनी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय आणि उपास आणि उपासाला तुमच्याकडे काय गोष्टी होतात, कशा गोष्टी घडतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.